आता हा फॉर्म डिझाईन केलेला बरोबर. फर्स्ट 3 नंबरचा फॉर्म. ठीक आहे. फर्स्ट ज्यावेळेस तुम्ही युजर फॉर्म जो आहे स्टार्टिंगचा त्याला काय केलं आपण फर्स्ट रन केलं बरोबर. ठीक आहे. ही जी इन्फॉर्मेशन दिली ना आपण राईट युजर नेम पासवर्ड हे कशावरती लिहायचे लेबल. ठीक आहे. लेबल वरती लिहायचे आणि जो आपण आउटपुट साठी यूज करतोय रन केल्यानंतर टाईप करण्याचा तो काय असला पाहिजे टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे. तेच होतं सगळीकडं काही जणांचं दोन्ही ठिकाणी काय टेक्स्ट बॉक्स. युजर नेम साठी टेक्स्ट बॉक्स आणि जिथं इन्फॉर्मेशन लिहायचंय तोही टेक्स्ट बॉक्स आणि जिथं कमांड बॉक्स वरती कमांड लिहायचंय त्यालाही टेक्स्ट बॉक्स सॉरी लेबल. म्हणजे टोटल लेबलचा वापर केला मग तिथं टाईप कुठं करायचं आपण. ठीक आहे. ते कन्फ्युजन करू नका. हे नावं जे लिहिलेले आहेत ठीक आहे हे युजर नेम पासवर्ड ब्राईट इन्फोटेक तो काय लेबल वरती लिहिलेले आहेत. म्हणजे कुठलीही टेक्स्ट इन्फॉर्मेशन लिहायचंय फक्त बघण्यासाठी त्याचा काहीच वापर नाही तर तो लेबल वरती घ्यायचं. आणि टेक्स्ट बॉक्स मध्ये जिथं आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायचंय आता समजा युजर नेम पुढे टाकायचंय पासवर्ड टाकायचंय ठीक आहे ते काय असली पाहिजे टेक्स्ट बॉक्स. आणि लॉग इन एक्झिट क्लिअर ठीक आहे नेक्स्ट हे जे करणार आहे आपण ते कमांड बॉक्स असले पाहिजे. काय असलं पाहिजे कमांड बटन किंवा कमांड बॉक्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता इथं टाईप केलं आपण युजर पासवर्ड ठीक आहे आणि लॉग इन अनलॉक फाईल सक्सेसफुली. ठीक आहे. सक्सेसफुली झाल्यानंतर काय होतं किंवा अनसक्सेस झालं तरी हा दुसरा फॉर्म ओपन होतो. सक्सेसफुल झाल्यावर आला पाहिजे नाही झाल्यावर तो नाही दिसला पाहिजे. तर तो समजा आता फॉर एक्झाम्पल काय केलं आपण परत एकदा दाखवतो. समजा आपण इथं चुकीचं टाकलं काही मिस्टेक झाली लॉग इन केल्यावर काय म्हणतं इथं प्लीज एंटर करेक्ट आयडी अँड पासवर्ड बरोबर आहे. ओके केलं मग हा फॉर्म ओपन नाही व्हायला पाहिजे पुढं जो देत होतो. त्याच्यासाठी काय चेंज होतं आपलं या कोडमध्ये तर या लॉग इन वरती जायचंय आणि जे आपण ते शेवटी लिहिले का युजर फॉर्म शो डॉट हा म्हणजे सगळं म्हणजे यस असेल पासवर्ड तरी ओपन होतो तो नो असेल तरी ओपन होतो पण त्याला इथून कट करायचं. जर सक्सेसफुल झाला तरच तिथं झाला पाहिजे तो इल्सच्या नंतर नाही. ठीक आहे. पहिल्या इफ मध्ये आला पाहिजे. सक्सेसफुल झालं तर तो फॉर्म शो झाला पाहिजे. जर इल्स मध्ये इनकरेक्ट असेल तर तो फॉर्म शो नाही झाला पाहिजे दुसऱ्या नंबरचा तो क्लोज झाला पाहिजे. आता चेक करा सेव्ह केलेला आणि फर्स्ट फॉर्म वरती आलो आपण. आता परत रन केलेला फॉर्म वरती क्लिक करा. आता बघा चुकीची माहिती टाकली डिस्प्ले नाही झाला पाहिजे झाला तर मग प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. इनकरेक्ट ओके असं म्हणजे याला एक्झिट करू शकता पण तो दुसरा फॉर्म नाही आला पाहिजे. कधी आला पाहिजे मग तो सक्सेसफुल झाल्यावर ऍडमिन आणि पासवर्ड. आता बघा सक्सेसफुल होईल आणि मग तो फॉर्म आला पाहिजे. ठीक आहे. आता इथं काय इन्क्वायरी ऍडमिशन फीज म्हणजे कोणतं चेक करायची मग कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायचंय तर त्याला आपण क्लिक करणार. ठीक आहे. इन्क्वायरीला क्लिक केल्यावर काय झाला पाहिजे इन्क्वायरी ओपन झाला पाहिजे. तो बॅक साईडचा बंद होतोय का आता नाही होत तो व्हायला पाहिजे. मग त्यासाठी काय करणार आपण ठीक आहे 2 नंबरचा जो फॉर्म आहे तिथे यायचंय आणि या इन्क्वायरीच्या खाली फक्त काय करायचंय अनलोड मी अनलोड मी यालाच कॉपी करून घ्यायचं आणि या तिन्ही ठिकाणी घ्यायचं तिन्ही कंडिशनला इथं. ठीक आहे. सेव्ह आता बघा फर्स्ट वरती आला तुम्ही रन केलं ऍडमिन पासवर्ड आणि लॉग. आता काय झालं इनकरेक्टला ऍडमिन पासवर्डची स्पेलिंग चुकली होती का
ठीक आहे. आणि याला ओपन केलं, इन्क्वायरीला ओपन केलं. आता बघा इन्क्वायरी दिसते का मागं? दिसते ना. ते बंद व्हायला पाहिजे ना. तर याला क्लोज केलं. नाही, तो क्लोज होतोय, म्हणजे याला क्लोज केल्यावर तो पण क्लोज होतो. नाही, हे काय इथंच आहे की. हेच आहे ना. अच्छा सॉरी, फॉर्मला लावायला पाहिजे होतं ना ते. नाही रे, बरोबर आहे की. बटनच आहेत ना ते तिन्ही पण. तिन्ही तिन्ही कमांड बटनच आहेत, ते बटनलाच लावलं ना आपण. म्हणजे कुठल्याही बटन वरती क्लिक केले की तो एक्झिट झालाच पाहिजे. म्हणजे सगळ्यांना कॉमन. नाही, तो तो दुसरा ओपन झाल्यावर पहिल्याचा निघून गेला पाहिजे, शो झाल्यावर. ठीक आहे, ट्राय करू. ट्राय करायला काय जातं. ठीक आहे, याला इथं घेतलं आणि इथं पेस्ट केलं. ठीक आहे, सेम. हा पण रिमूव्ह केला. ठीक आहे. इथं आता ते तिघांचं सेम आहे ना मेथड, त्याच्यामध्ये कन्फ्युज करू शकत नाही, तर बाकीच्याचं रिमूव्ह करून एकाला हे करायला लागेल. ठीक आहे, आता बघूया. आता हाच फॉर्म 2 नंबरचाच घेऊ डायरेक्ट, बरोबर, रन करू. लॉग इन बिगिन कशाला, इथं इथं क्लिक केलं. ओके, गुड. गुड लॉजिक. ठीक आहे, झालं सक्सेसफुली. ठीक आहे, वरती घ्या आणि मग शो. पहिलं बंद करा आणि मग ओपन करा, असं थोडक्यात. थोडक्यात समजलं. आता काय करायचं आपल्याला, एक्झिट समजलं. एक्झिटला फक्त अनलोड मी केलं. ठीक आहे, याला कोड काय लिहितो आपण, अनलोड मी. ठीक आहे, याचं काम संपलं. त्याच्यानंतर क्लिअर. किती टेक्स्ट बॉक्स आहेत माझ्याकडे, 1 2 3 4 5 6. याला इथं जायचंय आणि इथं काय लिहायचंय, टेक्स्ट बॉक्स 1 डॉट टेक्स्ट. ठीक आहे, इज इक्वल टू, इज इक्वल टू, आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा ओपन क्लोज. तिथंच, म्हणजे स्पेस देऊ नका मध्ये. ठीक आहे, यालाच काय करायचंय, कॉपी. आणि याला चहा. ठीक आहे, इथं किती, 1 2 3 4 5 6 आहेत. 7 कुठं, 1 2 3 4 5 6. गुड. हे टेक्स्ट बॉक्स ज्याच्यात टाईप करतो त्यालाच काउंट करायचं. इथं 6 लिहिले, 1 2 3 4 5 6. आता इथं सिक्वेन्स बदलायचा फक्त, 2 3 4 5 आणि हा 6. आता इथं जाऊन याला डायरेक्ट रन करूया. ठीक आहे, इन्फॉर्मेशन तर क्लिअर झाली पाहिजे, इन्फॉर्मेशन झाली. ठीक आहे, एवढाच कोड आहे क्लिअरचा. एक्झिट समजलं. आता महत्वाचा काय, सबमिट. ठीक आहे, सबमिट वर आल्यावर काय म्हणते, प्रॉब्लेम देते तर. आता सबमिट काय, समजा याला आपण सुरुवातीपासूनच घेऊया. हा फक्त शेवटचा राहू द्या. ते काय मेसेज बॉक्स आहे. ओके, रिसेट. ठीक आहे, आता इथं काय 2 व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागतील पहिल्यांदा आपल्याला. कारण हा, आता महत्वाचा पॉइंट हा एक आहे. आता या शीट वरती काय, सिरियल नंबर, नेम, डेट, कोर्स, मोबाईल आणि सिटी. कोणत्या शीट मध्ये तुम्हाला सेव्ह करायचं, तुम्ही कुठल्याही करा, नो प्रॉब्लेम. हे बघा, इथं दुसरी द्या, तिसरी द्या, नो प्रॉब्लेम. आता मी फर्स्ट शीट मध्ये दिले समजा याचं. तुम्ही कोणत्याही शीट मध्ये द्या, कारण तिथं डिक्लेअर करणार आहे आपण. मग हे हेडिंग पहिल्यांदा इथे लिहून ठेवायचे. तुमच्या फॉर्म वर जे हेडिंग आहे, स्टेप बाय स्टेप, 1 2 3 किती का असणार, ते टोटल कॉलम वाईज काय करायचे, असं लिहून ठेवायचे. A B C D या कॉलम नुसार. ठीक आहे, हे लिहिल्यानंतर
आता ते कॉलम नुसार काय झालं पाहिजे, सेव्ह झालं पाहिजे डेटा वन बाय वन. ठीक आहे. मग फर्स्ट इथं क्लिक केल्यानंतर डीम समजा एक्स ॲज अ लॉंग, म्हणजे याचा डेटा खूप सगळ्यांचा इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोटिंग सगळ्यांसाठी हा वापरायचा लॉंग डेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर डीम वाय ॲज अ वर्कशीट, म्हणजे या वर्कशीट वरती काम करतोय आपण. वर्कशीट एक्स कशाला डेटा टाईपला घ्यायचं आणि वाय कशाला घ्यायचं, वर्कशीट, म्हणजे ही टोटल वर्कशीट आली. हे शीट जे आपण इन्सर्ट केले हे त्यातल्या शीट झाल्या, पण टोटल जी फाईल आहे त्याला वर्कशीट म्हणतो. आणि याच्या आतमध्ये एक एक काय त्या शीट्स आहेत. ठीक आहे. ही वर्कशीट झाली आणि हे शीट 1 शीट 2, आणि ह्याला काय म्हणतो, टोटल दिस वर्कबुक, टोटल ऍप्लिकेशन वर्कबुक, ज्याच्यावर आपण काम करतो ते वर्कशीट, आणि त्याच्यामध्ये शीट शीट 1 शीट 2 असं टोटल दिस वर्कबुक मध्ये शीट आणि त्याच्यात वर्कशीट, असं 3 पार्ट आहेत त्याचे. ठीक आहे. इथं आलं, हे डिक्लेअर केलं आपण. ठीक आहे, वर्कशीट. त्याच्यानंतर आपल्याला याला काय करायचं, कोणत्या शीट मध्ये घ्यायचं आहे ते आपल्याला डिक्लेअर करायला लागेल. ठीक आहे. एकदा याचं चेक करतो मी. कंट्रोल डी, अल्ट F11. ठीक आहे. हा कोड मी आपलं याला क्लोज केलं. आता याचा F11 अल्ट 11 इथं गॅप देऊ आपण, वरती टाईप करू किंवा याला इथून रिमूव्ह करतो, इथं पेस्ट. ठीक आहे. फर्स्ट फर्स्ट काय डिक्लेअर केलं इथं, डिम. ठीक आहे. एक्स ॲज अ लॉंग, बरोबर. ठीक आहे. डिम वाय ॲज अ वर्कशीट, बरोबर, वर्कशीट. ठीक आहे. आता सेट करायचं कोणत्या शीट मध्ये तुमचा डेटा सेव्ह झाला पाहिजे त्याला फिक्स करायचं. ठीक आहे. तर वाय आपण वर्कशीट साठी दिले, टोटल वर्कशीट, त्याच्यात नंबर ऑफ शीट ओपन असतात. ठीक आहे. मग त्याच्यात कुठल्या शीट मध्ये तुमचा डेटा सेव्ह झाला पाहिजे या फॉर्मचा ते फिक्स करायचे. सेट आपण वर्कशीटला काय कन्सिडर केले, वाय, बरोबर, वाय ॲज अ वर्कशीट, म्हणजे शॉर्टकट मध्ये पूर्ण वर्कशीट नाव लिहायची गरज नाही, डायरेक्ट वाय इज इक्वल टू शीट 1, बरोबर. शीट 2 च्या जागी शीट 1 मध्ये आपण रेकॉर्ड लिहायचं. तर तुमचा जो दुसरा फॉर्म असेल, तिसरा 1 मध्ये घेतला, चौथा जो देणार आहे तुम्ही, इन्क्वायरी तिसऱ्यात आली पाहिजे, आणि ऍडमिशन दुसऱ्यामध्ये आली पाहिजे, आणि स्टुडंट डिटेल जे काही घेतलंय शेवटी फीस डिटेल तो तिसऱ्यामध्ये, तिसऱ्या शीट मध्ये आलं पाहिजे. असं सेम हाच फॉर्म्युला आहे सगळीकडे. ठीक आहे. शीट 1 शीट 2 शीट 3, इन्क्वायरी, ऍडमिशन, फीस डिटेल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय करायचं, आता हे सेलची व्हॅल्यू आहे, म्हणजे तुम्ही जे लिहिणार आहे ते सेल मध्ये आलं पाहिजे, बरोबर. सेलचं लोकेशन द्यायचंय, म्हणजे टेक्स्ट 1 मधला डेटा कुठं गेला पाहिजे, टेक्स्ट मधला डेटा कुठे सेव्ह झाला पाहिजे, तो आपण इथं करतो. म्हणजे विथ वाय, वर्कशीट आहे ना आपली, वर्कशीट वरती काम चालतंय. शीट 1 मध्ये विथ वाय, म्हणजे सॉरी रेंज द्यायचं आहे आता आपल्याला. एक्स डेटा टाईप, म्हणजे लॉंग डेटा टाईप कशात स्टोअर झाला पाहिजे, वाय. वाय म्हणजे वर्कशीट 1 नंबरच्या शीट साठी वाय कन्सिडर केले आपण. डॉट रेंज, आता रेंज द्यायचं. रेंज कशी आहे, कशासाठी यूज करतोय आपण, तर ए कॉलम पासून आपण याची रेंज देतोय. ठीक आहे. एचा जो सिरीज आहे कॉलमचा तो सुरुवातीपासून घेतो, फक्त ए लिहिलं म्हणजे काय, ए पासून एंड पर्यंत 1 बाय 1 फक्त कॉलम. ठीक आहे. त्याच्यानंतर अँड रोज,
रो वाईज डेटा काय होणार आहे आपला सेव्ह. ठीक आहे, ए बी, एच्या नंतर A1, A2, A3, A5 म्हणजे ए नुसारच एक कन्सिडर होतं, पण त्याचा बाकीचा डेटा फक्त हा कशासाठी आहे, तर वन बाय वन डेटा कॉपी पेस्ट होण्यासाठी ही रेंज. हा किती पण, नाही नाही नाही, किती करा एंड पर्यंत करा, किती डेटा ह्याच्यात होतो. रेंज द्यायची का, फक्त ए पासून सुरू, ए कॉलम पासून सुरू करतोय आपण, समजलं का. जर बी कॉलम पासून करायचं असतं तर बी दिला असतं तिथं आपण, म्हणजे ए ला असं सोडलं असतं, ए मध्ये काहीच नाही, बी पासून पुढे गेला असता तुमचा डेटा. आपण ए पासून घेतोय. समजा तुम्हाला तिथं नंबर जर द्यायचे असतील, ॲटो नंबर म्हणजे ऑटोमॅटिक सिरियल नंबर 1 2 3 आला पाहिजे, त्याला आपल्याला फॉर्म्युला माहितच आहे. पुढच्या ह्याच्यात इन्फॉर्मेशन आले की पुढं नंबर ऑटोमॅटिक येतात, मग आपल्याला ए ब्लँक सोडायचंय फॉर एक्झाम्पल. तर इथं रेंज काय द्यायची मग बी, म्हणजे बी मध्ये डेटा आला पाहिजे ए ब्लँक. एला तुम्ही सिरियल नंबर पण लावू शकता ऑटोमॅटिक डायरेक्ट तुमचा फॉर्म्युला यूज करून, पण आपल्याला डायरेक्ट इथून पण घेतलं तरी चालतंय. ए ची रेंज दिली रोज, ठीक आहे, सॉरी इथं रोज डॉट काउंट, ठीक आहे, रोज काउंट झाले पाहिजे एकानंतर एक फक्त काउंट, याला क्लोज डॉट एंड, ठीक आहे, एंड ब्रॅकेट. आपण त्याच्या आधी दाखवतो बघा लेफ्ट राईट अप बटन, ठीक आहे, म्हणजे हा एकदा खाली काउंट झाला पाहिजे, म्हणजे वन बाय वन अप झाला पाहिजे. टेक्स्टच्या खाली जिथं थांबलाय टेक्स्ट, शेवटच्या टेक्स्ट त्याच्या एक स्टेप अप आणि मग पेस्ट असं, एक्सेल अप. हे सेम फॉर्म्युला, काही चेंज नाही, कुठल्याही सेव्ह बटनला हेच वापरायचं फॉर्म्युला, फक्त टेक्स्ट बॉक्स वाढतील किंवा कमी होतील, बाकी फॉर्मॅट जो असेल ऍज इट इज, नो चेंज. हा ठीक आहे, याच्यानंतर काय विथ. आता वाय सगळी इथं पण लिहू शकता तुम्ही वाय, समजा इथं डॉटच्या पुढे वाय, प्रत्येका पुढे वाय 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 यूज करावं लागतं. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, विथ वाय आणि एंड विथ, म्हणजे विथ म्हणजे वाय सगळ्यांनाच पाहिजे कंपल्सरी, परत लिहायची गरज आहे सगळी पुढं, म्हणून एकदाच विथ सोबत वापरा. विथ घेतलं नाही घेतलं तरी चालतंय, पण तुम्हाला वाय मग परत परत लिहायला लागेल त्या ठिकाणी. मग इथं काय करायचं विथ वाय, म्हणजे जे कोड आपण खाली लिहितोय त्याला तो वायच्या म्हणजे कन्सिडर झाला पाहिजे प्रत्येक लाईनला वाय, असं त्याचं मेनिंग असं होतं विथ वाय. पण शेवटी एंड विथ बंद करावं लागतं, ठीक आहे, असं. मग इथं आता सेल्स, आता हे ह्याचं सांगितलं वाटतं, सेल्सचं नाही सांगितलं त्याविषयी. सेलचं मिनिंग काय होतो, तर फर्स्ट जो असतो रो आणि दुसरा जो असतो तो ऑफसेट सारखंच, पण ऑफसेट जिथं थांबलंय तिथूनच पुढे जातो. हे जे आहे ते डायरेक्ट लोकेशन देतो. कसं, इथं वर्कशीट वरती या, हे बघा इथं. आता समजा ही पोझिशन आहे, इथं क्लिक केलं तर सेल्स, सेल्स ब्रॅकेट ओपन क्लोज त्याच्यात 1,1, इथं जे थांबलोय त्याची पोझिशन काय असणार, सेल्स 1,1. पहिल्यांदा रो घेते, दुसऱ्यांदा कॉलम घेते. आता मी समजा इथं क्लिक केलो, इथं काय आलं पाहिजे सेल्स 2,1, बरोबर. पहिल्यांदा रो नाही 1,2, रो पहिलाच आहे, असा आहे, रो पहिलाच आहे, 1 नंबर मध्येच आहे मी, फक्त काय बदलतोय कॉलम बदलतोय, म्हणजे 1,2. आता इथं आहे समजा, आता काय आलं पाहिजे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे सेल्स ब्रॅकेट 1,7. आता समजा मी इथं क्लिक केलं, समजा इथं केलं, आता काय आलं पाहिजे सेल्स 9,1. समजलं सेल्स समज मेनिंग, तर असं आहे. आता इथं काय डॉट पासून सुरू करायचं, म्हणजे वाय सोबत आलं पाहिजे सेल्स, ठीक आहे, डबल एल, सॉरी इथं पण आहे सेल्स ब्रॅकेट. आता एक्स का वर घेतले, तर आपण एक्स काय कशाला कन्सिडर केले, डेटा टाईप, डेटा टाईप, परत डेटा टाईपची रेंज पण एक्स मध्ये स्टोअर केली आपण, म्हणजे 1 बाय 1 एक्स मध्ये, म्हणून ए चा जो कॉलम आहे त्याला एक्स कन्सिडर केलंय, मग तिथं नंबर द्यायची गरज नाही,
वनच आहे तो, म्हणजे एक्स जो असणार आहे तो रो वाईज चेंज करतो फक्त, वन बाय वन, म्हणून एक्स कॉमा वन. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू चेंज होणार आहे, प्लस नाही, एक इथून काय होणार आहे, वन बाय वन इन्क्रीमेंट होत जाणार आहे. त्याच्यामुळं फक्त हे, सॉरी, पहिलं काय रो आणि कॉलम चेंज होणं, कॉलम एकच राहणार आहे पहिला एच. इथं फक्त एची इन्फॉर्मेशन आहे, कॉपी पेस्ट होतो तो वेगळा गोष्ट आहे, म्हणजे टोटल कॉपी पेस्ट होतो पुढं. ठीक आहे, तर अशा पद्धती इथं काय करायचं, सेल्स एक्स कॉमा, सॉरी एक्स प्लस, म्हणजे एकाने वाढलं पाहिजे. कॉमाच्या जागी इथं काय यूज करतोय आपण, प्लस, म्हणजे दोन फॉर्म्युले एकातच, एक्स पण झालं पाहिजे आणि एकाने प्लस पण झाला पाहिजे डेटा. समजलं, म्हणजे ज्या पोझिशन मध्ये आहे तिथून प्लस प्लस एका खाली एक डेटा सेव्ह, एकानंतर एक डेटा प्लस प्लस होत गेला पाहिजे. कॉमा, आता इथं कॉलम काय, पहिला टेक्स्ट बॉक्स जो आहे तो कोणत्या कॉलम मध्ये चालत गेला पाहिजे, काय एच कॉलम मध्ये, तो एका एकाने जरी इन्क्रीमेंट झाला तरी कंटिन्यू एकाच कॉलम मध्ये गेला पाहिजे, तो ए कॉलम मध्ये आला पाहिजे, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ए द्यायचं सिरीज. म्हणजे टेक्स्ट टेक्स्ट बॉक्स वन मध्ये जे काही टाईप करणार आहे तो ए या कॉलम मध्येच कंटिन्यू केलं पाहिजे. डॉट व्हॅल्यू, म्हणजे ती व्हॅल्यू म्हणतो आपण, त्यात काय टाईप करतो ते व्हॅल्यू, इज इक्वल टू कशामध्ये, टेक्स्ट बॉक्स वन मध्ये जे काही असेल तो टेक्स्ट कुठे गेला पाहिजे, ए या कॉलम मध्ये सेव्ह झाला पाहिजे. ठीक आहे, याला कॉपी करा, किती येते तर आपलं, 6, बरोबर, 2, 3, 4, 5, 6. आता चेंज काय होईल, हा हा एक होईल, टेक्स्ट बॉक्स 2, टेक्स्ट बॉक्स 3, टेक्स्ट बॉक्स 4, 5 आणि इथं 6, बरोबर. इथं काय होईल, फक्त आता कॉलमचा सिरीज चेंज, ए बी सी डी ई आणि एफ, बरोबर. आता इथं काय आलं पाहिजे खाली, एंड विथ, हे बंद करावंच लागेल. ठीक आहे, अशा पद्धती. आणि हे दिलं तर द्या ना, याची काही कंपल्सरी नाहीये, मेसेज बॉक्स जो दिलाय तो आपण. ठीक आहे, एरर हँडलिंग एक ऑप्शन असतो, एरर हँडलिंग. एरर हँडलिंग कशाला म्हणतो, जरी एरर आला बी, एखादी पॉइंट मध्ये एरर आला तर तेवढा इग्नोर झाला पाहिजे. ठीक आहे, किंवा त्याचा काही प्रॉब्लेम जर होत असेल सॉल्व्ह, तो ऑटोमॅटिक सॉल्व्ह करतो. त्यासाठी एक लाईन लिहायला लागतं आपल्याला, ऑन एरर रिझ्यूम नेक्स्ट, म्हणजे तो एरर आला तरी सोडून पुढं चल, असं थोडक्यात एरर हँडलिंग म्हणतो याला आपण. हा पण कंपल्सरी लिहायचा, मोठा कोड असेल तर शेवटी. ऑन म्हणजे चालू मध्ये रन करत असताना प्रॉब्लेम देऊ नये, भले तो सेव्ह होत नसेल चालेल, पण टाईप वगैरे करायला रन झाला पाहिजे, सबमिट क्लिक झाला पाहिजे. तर तो जो मध्येच सॉफ्टवेअर बंद पडतो ना, तो मध्येच एरर देतो, तर तो एरर टाळण्यासाठी काय लिहितो आपण, ऑन एरर रिझ्यूम नेक्स्ट. ठीक आहे, त्याला एरर हँडलिंग पण म्हणतो आपण. तर अशा पद्धती, आता तो वरचा कोड आपण काय करू, रिमूव्ह करू, हा वाला इथून. हे असं, याला सेव्ह करा. ठीक आहे, फॉर्म 3 रन. ठीक आहे, रन केलं, इथं काय सिरियल नंबर दिला, त्याच्यानंतर टॅब दिलं, नेम, काय कॅप्स लॉक चालू आहे, त्याच्यानंतर डेट, आज किती आहे, 27/12/24, कोर्स घेतला समजा .NET. त्याच्यानंतर मोबाईल नंबर. ठीक आहे, आणि सिटी किंवा ऍड्रेस पण बोलू शकतो आपण. आता काय करायचं, सबमिट. आता एरर आला काहीतरी. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू वाय
डॉट रेंज ए रोज डॉट काउंट इथं हे एक राहिलं वाटतं आपला डॉट रो. ठीक आहे एकदा बघूया किंवा त्याच्या पुढे प्लस पण होतं म्हणजे एका नंतर एक प्लस झाला पाहिजे. डेटा हॅज बीन सक्सेसफुली आला की एक सुटला कस काय एक एक गॅप सुटतोय हा. हा ते प्लस केल्यामुळे सुटतोय. हे नाही करायला पाहिजे असंच ठेवायचं. मला मेसेज उगत आले म्हणजे हे काढून टाका. त्याला क्लिक केल्यावर ते होतंय. ठीक आहे हे याला काढून टाका. त्याला क्लिक केलं तरच ते होते ना डबल डबल क्लिक होते ते. ठीक आहे नाही इथं दिले ना आपण क्लिअर झालं पाहिजे तसं करू शकतो. हा क्लिअरला जो कोड लिहिलाय का तो त्याचा सगळ्यात शेवटला त्याला नाही गरज नसली. हा क्लिअरची गरज आहे पण तुम्हाला वाटतं की इथं पण झालं पाहिजे. हा तर तो क्लिअरचाच कोड आहे ना त्याला तिथं शेवटी टाका इथं. याला क्लोज केला आपण. ठीक आहे हा जो कोड आहे का इथं हा जो कोड आहे ना हा कोड कॉपी करायचा. ठीक आहे असं हे बघा इथं कॉपी केलं आपण आणि हे सगळं ह्याच्या खाली लिहिलं तरी चालतंय. आता तो याला शेवटी ठेवावा लागतो बघू इथं. ठीक आहे सेव नाही तो राहू द्या तो बटन वेगळा आहे ना त्याचा काय प्रॉब्लेम नाही. आपल्या या बटनची प्रॉब्लेम आहे. ठीक आहे इथं सिलेक्ट केलं सेम इन्फॉर्मेशन फिल केली. ठीक आहे आणि सबमिट केलं. ओके क्लिअर होते. ठीक आहे तसा वापर करू. क्लिअर करायचं असेल तर तिथं वापरा. हा